चंदन चंदन शिवा कुठे शिवा कुठे अरे माहित नाही ती गॅरेजवर नाही आली सकाळ माहित नाही तुला भाई हे बघ आशूचं लग्न सुरू झालंय आपल्याला काहीतरी केलं पाहिजे भाई मी आपल्या पोरांना जाऊन सांगतो काय ना आशूचं लग्न झालं ना तर शिवाची अवस्था लय डेंजर होणार आहे तू इथेच थांब मी पटकन जाऊन येतो हा आलोच नाही 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 शिवा बरोबर जे काही होतंय ते खूप चुकीचं आहे आणि हे तिला का नाही कळतंय काहीतरी करायला लागणार आहे विचार कर चंदन विचार कर तूच गेली होतीस ना बघायला त्याला हो पण नाही येतो तिथे नीट बघितलंस का हो काकू सगळीकडे पाहिलं बाथरूम बेडरूम बाल्कनी ताईची रूम माझी रूम सगळीकडे कुठेच नाहीये तो म्हणजे कुठेच नाहीये अरे कुठेच नाहीये असेल कुठेतरी असा कुठे जाईल कोणाला फोन करतेस आशूला फोन करते पण फोन बंद येतोय काय तर हे काय नवीन देवा कुठली परीक्षा बघतोयस रे ताई ताई अगं तू घाबरू नकोस असेल आशू इथेच आणि नसला तर अगं कीर्ती मला असं वाटतंय आशूला कोणीतरी किडनॅप केलंय कीर्ती काही बोलतोस का तू नाही नाही किडनॅपच केलं असेल किडनॅप केलं असेल तू केलंस किडनॅप कशाला उगाच असं एकदम टोकाचा बोलतेस तू काका एक मिनिट आशू अचानक गायब झाला इथे कुठे दिसत नाहीये त्याचा फोन बंद येतोय याचा काय अर्थ आहे हे बघा मला असं वाटतंय आशूला खरंच कोणीतरी गायब केलंय तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर हा मग काय मग असं किडनॅप केलं उगाच आपलं काहीतरी बोलत बसायचं शोधूया ना असेल इथेच कुठेतरी आपण नेहा आली आहे वाटतं काय होऊन बसले कुठे गेलाय आशू नाही बघ काही काळजी करू नकोस आपण परत प्रयत्न करूया ना त्याला फोन करायचा आणि असेल इथेच बाहेर गेला असेल कुठेतरी असा कसा बाहेर जाईल कोणी बघितलं का त्याला बाहेर जाताना कुणाचं लक्षच नाहीये त्याच्याकडे सीता अगं सगळे आपापल्या कामात बिझी होते नसेल कोणाचं लक्ष पण मग फोन का बंद येतोय भाऊ त्याला खरंच कुणीतरी गायब केलं असेल कीर्ती उगाच कुठल्या तरी निर्णयावर जाऊ नकोस का गेला असेल बाहेर कुठेतरी आशू आणि फोन बंद झाला असेल काय हो मी एक काम करतो बाहेर जाऊन बघून येतो हा लोक मांजा तुला काही आयडिया आहे का कुठे त्याला माहीतच असेल काय रे नाही मला माहित नाहीये तसे आजकाल तो मला कुठे काय सांगतो सॉरी पण असं नसेल ना की त्याला हे लग्न करायचं नाहीये म्हणून तो निघून गेला तो त्याच्या मर्जीने या लग्नाला तयार होता आणि आनंदाने सगळं करत होता कळलं ना भाऊ मी बाहेर बघून येतो अहो मुहूर्त जवळ आलाय नेहा आलीये असं कसं गेला आशू कुठे गेलाय आणि आतापर्यंत तर सगळं चांगलं चाललं होतं तो सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता मग आता अचानक मला पण हाच प्रश्न पडलाय आई आणि आई अगं नेहा आणि मावशी येतात त्यांना काय सांगायचंय आता काय झालं तुम्ही सगळे असे का उभे आहात
काही प्रॉब्लेम झालाय का? अगं सीता बोल काहीतरी. असे असे सगळे शांत कशाला आहात? काय झालंय? सुजाता, आशू घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे बाहेर गेलाय का कुठे? नाही म्हणजे ऍक्च्युली माहित नाहीये कुठे. माहित नाही म्हणजे? नाही, त्याचा फोनही बंद येतोय. काय चाललंय हे सगळं? अगं लग्न म्हणजे पोरघे वाटतो का आशूला? असं कसं निघून जाऊ शकतो तो? शोधा त्याला. आई आई मी त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला पण कोणालाच काही आयडिया नाही. सुहास काय झालं? बाहेर त्याची गाडी तर आहे. मी त्याच्या रूम मध्ये गेले तेव्हा त्याचे कपडे नव्हते, म्हणजे त्यांनी चेंज पण केलंय. या सगळ्याचा काय अर्थ आहे? हे बघ सुजाता, माझा मुलगा असं नाही. अगं तुझा मुलगा पळून गेलाय सीता. एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? का पळून जाईल तो? तू पाहिलंस ना त्याला? हा, तो स्वतःहून लग्नाला तयार झाला होता, सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता. अगं आत्ता सकाळी गणेश पूजनाच्या पूजेत सुद्धा बसला होता. त्याचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि ती. हो, पण तरी सुद्धा आता त्या मुलीशी त्याचा काहीही संबंध नाही उरलाय. शिवाला तो पूर्णपणे विसरलाय.